जे काही 2-4 दिवसाच्या आधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि दुनियाभराच्या खोट्या नौटंकी करून तुम्हाला सांगितलं, त्याला उत्तर म्हणून ही पत्रकार परिषद. कारण आम्ही गेल्या 15-20 वर्षापासून बँक चालवून राहिलो. कुठंही लोकांना, शेतकऱ्यांना बोलण्याचं काम पडलं नाही. जे 500 कोटीची बँक होती ती आज 250 कोटीची आम्ही नेऊन ठेवली आणि 2,500 कोटीवर नेऊन ठेवली. आणि आज या 1.5 ते 2 वर्षापासून ह्या बँकेचा फक्त भ्रष्टाचार, ह्या अध्यक्ष बसल्यापासून फक्त भ्रष्टाचाराचे कामं या बँकेत चालू आहे. त्याच्यावर ही प्रेस होती. 7/12 कोरा हा याच्यासाठी आमची लढाई सुरू आहे. काँग्रेस पक्षाची लढाई सुरू आहे. आधीपासून लढाई चालू आहे. मागच्या वेळेसही बोललो मी. आणि लढाई चालू राहील. जोपर्यंत 7/12 कोरा होत नाही शेतकऱ्यांचा, तोपर्यंत काँग्रेसची लढाई चालू. बँकेचं जे आधीची बॉडी होती ती इथं आधीचे अध्यक्ष होते, जे आधीचं संचालक मंडळ होतं, जे सत्तेतले लोक होते, ते एक पक्ष इथून चालवत होते ह्या बँकेतून. म्हणून मी नरेश ठाकरेंना विनंती करन की त्यांनी याचा पुरावा द्या की एखादं तरी बिल ह्या बँकेच्या जमा खर्चात आहे का. जो बामटा कोणा पक्षाचा मेंबर होता